नेमका कोणता वाघ अडचणीत हे समजलं पाहिजे. संजय शिरसाट यांची टीका. नेमका कोणता वाघ अडचणीत आहे हे समजलं पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मनसे सचिव सचिन मोर यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर संजय शिरसाट यांनी ही टीका केली आहे. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून मनसेकडून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 2 लढवय्या भावांची गोष्ट बघायला या असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. त्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रकारे सगळं दाखवलं जात आहे त्यावरून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. मात्र यावर अद्यापही राज ठाकरेंकडून कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर टीझर दाखवून मत मिळत नसतं अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नाही असं काही होत नसतं. कोणी एकत्र आल्याने काही होत आहे असं समजणं चुकीचं आहे. अनेक पक्ष या एनडीए मध्ये जर तुम्ही इंडिया आघाडी जर पाहिली 27 पक्ष एकत्रित आले होते. म्हणून काही मोदीचं सरकार येण्यापासून थांबलं का? आलं सरकार. म्हणून हे जे काही आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याचा एक टीझर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे. एका वाघाला कोणतरी घेरलंय, दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय. मला हे आश्चर्य वाटतं की हा कमजोर वाघ कोण आहे याचं आता संशोधन आम्ही करतोय. परंतु मराठीच्या मुद्द्यापेक्षा राजकीय मुद्द्यावरती एकत्र आलेत का दोन भाई? राजकीय खेळ आहे. बाकी मराठी मुद्दा राहिला कुठं? मराठीचा मुद्दा नव्हताच. मराठी हे आपली पहिली भाषा आहे. त्याच्याबद्दलचा कुणाचा कॉम्प्रोमाइज करण्याचं काही कारण नव्हतं. ही आमची मातृभाषा आहे. आता जी काही त्यांनी जो काही GR काढला होता हा त्यांच्याच काळात त्यांना अहवाल प्राप्त झाला होता. त्या मसलेकरांनी माशेलकरांनी जो काही अहवाल दिला होता 101 पानाचा, हे यांनी स्वीकारला. यांनीच कॅबिनेटला प्रस्ताव आणला. कॅबिनेटच्या पहिल्या पद्धत अशी आहे, पहिल्या कॅबिनेटमध्ये चर्चा होते, दुसऱ्या कॅबिनेटला त्याचं इतिवृत्त फायनल होतं, तेही त्यांनीच केलं. GR त्यांनीच काढला. होळी तेच करतायत. म्हणून त्यांचा बाकी गोष्टीशी संबंध नव्हता. म्हणून त्यांनी स्पेशली माघार घेतलेली आणि त्यांना कळून आलेलं आहे की ही चूक आपली होती. म्हणून तुम्ही पाहत असाल हाऊसमध्ये त्याच्याबद्दल कुठेही शब्द काढला जात नाही. कारण आहे त्याचं. जर काढलं तर ते अंगलट येईल हे त्यांना माहिती आहे. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं, आमची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी, कॅबिनेटची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांची माघार घेतली. काय कारण आहे? इतका मोठा इश्यू जर तुम्हाला वाटत होता तर माघार का घेतली? म्हणून हे सर्व राजकीय खेळ त्यांच्या अंगावर उलटली होती. आता ही जी काही 5 तारखेचं ते काही म्हणतात ते यासाठी की आता ही आगामी महानगरपालिकेची निवडणूक हाच एक बेस आहे आणि त्याच्यासाठी ते एकत्र यांचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.